हे बघ, तू मुद्दाम केलंस का नाही केलंस ते नाही माहित मला, पण झालं तुझ्यामुळंच ना. दोन प्रेम करणाऱ्यांना तुझ्यामुळं दूर राहावं लागलं. जाऊ दे, तुला काय कळायचं. तू कधी प्रेम केलंस का कोणाला? जिने कधी स्वतः प्रेम केलं नाही त्याला काय करणार आहे प्रेम. पण तू प्रेमात पडली नसलीस तरी दुसऱ्याचं प्रेम कळण्यात तरी डोका आहे का नाही तुला? रडायला काय झालं? खूप मिस करीन गई तिला, म्हणून जितके जास्तीत जास्त दिवस मला ह्याच्यासोबत घालवता येतील तितके मी घालवायचा प्रयत्न करते. पण सगळंच अवघड आहे ग. हे बघ पूजा, जवळ शीतल तुमच्या बरोबर आहे ना तवर तुम्हाला काळजी करायचं काय बी कारण नाही. आणि माझा पण फुल सपोर्ट आहे तुमच्या लवशुपला. हा, आम्ही दोघं असताना तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. बघितलं का आजा, मी जरी प्रेम केलं नसलं तरी बी मला प्रेम कळतं. आणि जर मी एखाद्याची साथ द्यायची ठरवली ना तर ती मी शेवटपर्यंत देतेच. थँक्यू. चांगलंय की घड्याळ. कोणी दिलंय? कोणी दिलं नाही, द्यायचंय. कुणाला? विक्रमला. आज वाढदिवस आहे ना त्याचा. केवढंच आहे? 1200. चांगलंय. नाही म्हणजे ह्याच्यातलं तर पैसे घेतलं नाही ना? तुम्ही माझ्यावर संशय घाला असं वाटलं नव्हतं मला. क्या आजचा तुझा वाढदिवस आम्ही लय स्पेशल करणार आहे. आता आणि काय करायचं राहिलंय का? काल रात्री तुम्ही एवढं पूजाला भेटायला आणलं, आज दिवसभर तिच्यासोबत फिरलो मी. रावल्या लका आयुष्यात माझा एवढा भारी बर्थडे कधी सेलिब्रेट झाला नाही बघ. आता आणि काय करायचं राहिलंय का सांग मला. हे क्या आज वाढदिवस आहे तुझा? होय. तुम्ही सारखं म्हणता ना कॅन्टीनला जातो तुमच्यासाठी काय आणत नाही. ठीक आहे. फौजी माझ्यासाठी होय? मग अरे आमचा फौजी तिकडे गेला रुबाब वाढला पाहिजे का नाही? अरे आर्मीची कशी छान असते. तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट, तू भरती झाला त्याचं बी. फौजी फौजी एकच नंबर हाय गॉगल. इक्या आम्ही पण तुझ्यासाठी गिफ्ट घेतले. होय. आता आणि काय घेतलंय? आजा येईल घेऊन मग दे तू. हे बाबांनो तुमचं चालू द्या, मी बसतो भाजनाला आणि तुम्ही बी लवकर या. होय फौजी थँक्यू. आजा अरे किती उशीर लक्का, आपलं गिफ्ट द्यायचं इक्याला. दमदर की जरा. ठीक आहे, ठीक आहे. आता ह्याची आणि काय गरज होती का? पकड धर. आजा अरे कसलं भारी गाड्या आहे ते बी एकदम मिलिटरी वालं. थँक्यू आजा. रावल्या थँक्यू. सुमन परवाची तुझी पार्टी केली होय घरात? नाही. खोटं बोल नको सुमन, खरं सांग काय चाललं होतं रात्रीचं? काहीतरीच काय, आम्ही कशाला करतोय पार्टी? मग तो हर्षवर्धन कसा म्हणतोय परवा रात्री दंगा चालला होता तुमच्या घरात म्हणून? नाही नाही तस काय नव्हतं. हा अहो आपलं टीव्ही लावले ना मोठ्या आवाजात, त्यानं टीव्हीचाच आवाज ऐकला असेल. हा
टीव्हीचाच आवाज ऐकला असेल. मग ह्यो केक कुठला? भाऊजी लिहिलेला? सुमन माझ्या पुढे खोटं बोलायचं नाही. काय काय असेल ते खरं खरं सांग. अक्का अहो त्या विक्रमचा वाढदिवस होता, मग आम्ही रात्री 12 वाजता केक कापून साजरा केला. तुम्हाला पोरीवर लक्ष ठेवायला सांगितलं तर तुम्ही तिलाच मदत करताय होय. चल आत्ताच्या आत्ता नानाला भेटायचं. अक्का चल काय असेल ते नानानं सांगायचं आत्ताच्या आत्ता. बघितलं का, ह्यांच्या जीवावर तुम्ही पोरीला सोडून गेला होतात ना. हेच तिला भरीला घालत्यात आणि पोरगी म्हणाल तसं वागत्यात. करा अजून लाड करा त्या पोरीचं. 1000 वेळा सांगितलं की त्या पोरीला लाडावू नका म्हणून. पण माझं कोण ऐकतंय. 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली ना, म्हणून डोक्यावर घेऊन फिरताय. तिच्यावर नीट लक्ष नाही ठेवलं ना तर पोरगी डोक्यावर मिर्या वाटल मिर्या. तू जरा शांत हो, मी बोलतो ना. मी आज जरा बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे सातारला. सातारला कशाला? काम आहे माझं. कोण कोण जाणार आहे? मी आणि यास्मिन. मग यास्मिन बरोबर नाही जायचं का? तू नीलम काकीला घेऊन जा की. अरे कुठं दिसणार बी ते आलं का? एक मिनिट थांबा. हा डायलॉग तिकडनं आलेला आहे ना, जरा विचारूया ना नेमकं काय झालं. त्याला चान्स दिला होता की नाही 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 नाही, रिलेटिव्ह फार अशा बाबतीत जागरूक असतात. कोण आधी सांगतं ना. मैं ऐसा कोई काम नहीं करूंगी जिससे आपको तकलीफ होगी, बुरा लगेगा. सच में बुरा तो हमें लग चुका है. तुम्हें माफ करने के बजाय हम भगवान से यही कहेंगे कि आज जिस दुख से हम गुजर रहे हैं, कल तुम भी उसी दुख से गुजरो. एक दिन तुमसे भी कोई तुम्हारा बेटा छीन कर ले जाए, तब तुम्हें पता चलेगा कि एक माँ का दिल कैसे छलनी होता है. मम्मा मी तुला सोडून कुठे चालला नाही. जागी आहेस पिल्लू? मम्मा मी तुला सोडून कुठे चालला नाही. ओ बेटा ओ. झोपा. आषाढी एकादशी आणि मी इथं अशी पडलेली. पण आता उद्या इथल्या देवळात बी मला जाता येणार नाही. तू विठ्ठलाचं दावा कर. तुझ्या भेटीला उद्या विठ्ठल येतो का नाही बघ. आता मी हा केक कापतोय. ओके, विश करा नीट. हॅपी बर्थडे सायरस.